आज महाराष्ट्रातील सहकार चळवळीकरता अतिशय चांगला कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. क्रिस्ट कंपनीने केलेलं आहे आणि पहिल्यांदा हा कार्यक्रम त्यांनी 5 स्टारमध्ये घेतलेला आहे. खरं तर आज ह्या कार्यक्रमाकरता मंचावरती हे सगळे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि देशातील एक अग्रगण्य मल्टीस्टेटचे चेअरमन, संस्थापक चेअरमन आदरणीय राधेश्यामजी चांडक साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळ असेल किंवा मल्टीस्टेट चळवळ असेल याचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असलेले आमचे सहकार क्षेत्रातले सहकारी मित्र आणि आदरणीय काकासाहेब कोयटे, त्याचप्रमाणे किशोरजी शितोळे साहेब आणि ज्यांनी आत्ता अतिशय चांगलं भाषण केलं आहे सहकार भारतीचे संजयजी पाचपोर साहेब, आमचे राज्य पतसंस्था फेडरेशन डॉक्टर शिंगे असतील, वासुदेवजी काळे साहेब असतील, मल्टीस्टेटचे संचालक असतील शिवाजीराव कपाळे, रवींद्रजी कानोडे, सुदर्शन भालेलकर साहेब, दादासाहेब तुपकर, वसंतजी लोढा आत्ता नाशिक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आलेत. उपस्थित सर्वच जिल्ह्यातनं राज्यातनं आलेल्या सहकार चळवळीत काम करणारे छोटे मोठे कार्यकारी चेअरमन असतील, MD असतील, त्यांचं मी स्वागत करतो. तर मला या स्टेजवरती आज बोलायचं नव्हतं, म्हणजे काका बोलणार होते, परंतु शिंगे साहेबांचा आग्रह या शुभेच्छा देण्याकरता उभा आहे. मी सांगितलं पाहिजे पाचपोर साहेबांच्या एका वाक्यातनं मला थोडे त्यांना मुद्दा फक्त सांगतो. तुम्ही जे म्हटले ना साहेब, मल्टीस्टेटवर कोणाचंही कंट्रोल नाही, हा मुद्दा कालपर्यंत बरोबर होता. कंट्रोल नव्हतं हे मी मान्य करतो. मल्टीस्टेट फेडरेशनचा अध्यक्ष देशामध्ये एकूण कालपर्यंत 1802 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या असतील, क्रेडिट सोसायट्या, मल्टीपर्पज सोसायट्या, साखर कारखाने आहेत. पैकी आनंदाची बाब आणि जमेची बाब म्हणजे महाराष्ट्राची सहकार चळवळ 46% हिस्सा आपला आहे. 719 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या, त्याच्यानंतर मल्टीपर्पज ॲग्रोपर्पज सोसायट्या महाराष्ट्रात आहेत देशाच्या 1800 पैकी 313 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या आपण महाराष्ट्रात काम करतो. संजय पाचपोर साहेब पैकी मध्यंतरी गेल्या 10 वर्षाच्या कालामध्ये पडझड झाली. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं, आपल्या सहकार्यानेच केलं, गुंतवणूक केली, स्वतःच्या खाजगी इंडस्ट्रीत काढल्या, चुकीची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आणि ती संस्था बुडाल्या, ठेवीदार रस्त्यावर आली. परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा का तुम्ही आम्ही जे प्रामाणिकपणे पारदर्शक आणि चांगलं काम करतो त्या संस्थासुद्धा लोकांचा संशय निर्माण झाला. नको या पतसंस्था चळवळीचं मल्टीस्टेटचं काही खरं नाही, पैसे बुडतात. आणि विशेषतः मराठवाड्यातलं मी आता उल्लेख करत नाही कुठल्या व्यक्तिगत संस्थेचा, पण सगळ्यात जास्त मल्टीस्टेट सोसायट्यांना अडचण झाली तर बीड जिल्ह्यातून झाली. नाव घेतलं नाही मी आणि त्याच्यामुळं आम्हाला संपूर्ण राज्यामध्ये पण मल्टीस्टेट चळवळ थोडी पाठीमागं आली. पण गेल्या 3-4 वर्षापासून सहकार खात्याची धुरा देशामध्ये आदरणीय अमित भाईंनी स्वीकारली, त्यापासून कुठंतरी ह्या सहकार चळवळीला एक चांगले दिवस यायला सुरुवात झालेली आणि पारदर्शक कारभार व्हायला लागलेला आहे, पेपरलेस केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आमच्या ज्या फेडरेशनच्या मागण्या होत्या त्या नितीनजी गडकरी साहेबांकडे आम्ही वेळोवेळी मागितल्या म्हणजे मागणीच करावं लागली आम्हाला. अजून कायमचे प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांनी ते सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले. मध्यंतरी काय सेमिनारमध्ये दिल्लीमध्ये सहकार मंत्र्यांची भेट झाली, एक निवेदन दिलं आम्ही फक्त त्यांना 3 वर्षापूर्वी की अशी अडचण आहे. पण त्या निवेदनाने त्यांनी दखल घेतात का नाही म्हणलं. एवढं देशाचे गृहमंत्री एक 8 दिवसांनी त्यांच्या ऑफिसचा PAचा फोन आला आम्हाला की तुम्ही दिलेल्या पत्राचा तुम्ही असं सगळे दिल्लीला यायची गरज नाही, या मेलवरती तुमचं डिटेल पाठवा. आणि फेडरेशनच्या लेटरवरती आम्ही ते प्रश्न प्रलंबित होते पाठले आणि त्याचा अगदी चांगल्या प्रकारचा फॉलोअप झाला, याचा विशेष आनंद आहे. आणि ज्यावेळी सहकार खात्याचं धुरा अमित शहानी घेतली आणि खरोखर सांगितलं पाहिजे की आता कंट्रोलिंग झालेलं आहे आमच्यावर सुरू. शाखा उघडायला प्रतिबंध होता, चुकीचे लोक शाखा उघडीत होते, त्याच्यावर झाले इंटरनल ऑडिटच्या संदर्भात प्रश्न, ऑडिटरचा पॅनल केला, अनेक सुधारणा केलेल्या आहे. एक टप्प्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि आता कंट्रोलिंग होऊ राहिलं आहेत. निश्चितच भविष्यकाळात आता आम्ही मागणी केल्यापर्यंत फेडरेशननी पुढच्या महिन्यामध्ये काका रिजनल ऑफिसची मागणी आमच्या बऱ्याच दिवसाची होती की एक छोट्या कामाला दिल्लीला जावं लागायचे, अनेक प्रश्न राहायचे. तरी आत्ता केंद्रीय सहकार निबंधकांनी मध्यंतरी पुण्यामध्ये एक जागा बघून जागासुद्धा करायच्या आसपास फायनल केली आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये निश्चित संसदीय अधिवेशन संपल्यानंतर निश्चित ते कार्यालय चालू होईल की जेणेकरून राज्यातल्या मल्टीस्टेट
क्रेडिट सोसायटी असतील किंवा दक्षिण भारतापर्यंत केरळ आंध्र रिजनपर्यंत कर्नाटक असेल, गोवा असेल, चेन्नई असेल, ह्या लोकांना निश्चित त्या ऑफिसचा फायदा होईल आणि त्यांचे छोटे छोटे प्रश्न मार्गी लागतील अशी मला अपेक्षा करतो. आणि इथून पुढं सहकारी संस्थेमध्ये आर्थिक शिस्त बाळगण्याचं आम्ही आव्हान केलेलं आहे. आमच्या सहकारी मी कबूल करतो चुका, काकांना वेळेवर मी सांगितलेलं, भाईजींनी सांगितलेलं आहे. त्या लोकांनी फक्त तुम्ही पतसंस्था काढली म्हणून मी पतसंस्था काढली असं होतं आहे. आणि मग मला कुठल्या प्रकारचं ज्ञान नसतं. 2, 3, 4 कोटीच्या संस्था झाली का लगेच एक मोठी गाडी घेऊन टाकायची आणि त्यांनी हिंडायचं गावभर असे, आणि जवळचे नातेवाईक कामाला लावायचे. चुका झालेल्या आहेत ना, त्या आता दुरुस्त व्हायचं काम सुरू झालेलं आहे. निश्चितच भविष्यकाळात मल्टीस्टेटच्या पतसंस्था लोकांना दर्जादार सेवा देतील. आम्ही 2-3 मागण्या केल्या होत्या. भाईजी आमच्यासोबत आहे की अजूनही ग्रामीण भागातल्या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी असतील, क्रेडिट सोसायटी वेअरहाऊसला आम्हाला परवानगी दिलेली नाही. सातत्याने आम्ही भांडतोय की आम्हाला ते दिलं पाहिजे. गोल्ड लोन जसं करतो असं आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी 2 पावलं पुढं टाकू शकतो. भाईजीने आम्ही मध्यंतरी सहकार चळवळीतून भेटलो आम्ही सहकार मंत्र्यांना, पण निश्चित त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे वसुलीच्या बाबतीत भाईजी त्यांच्या भाषणात सांगतील सरफेसी ॲक्ट आमच्यासारख्या मल्टीस्टेटला लागू व्हावं. आता इतकी दिरंगाई याच्यात, जसं सहकार कायद्यामध्ये राज्य शासनाचं 101 प्रकरणं आहेत 101चं, तशी आमच्याकडे केंद्रात कुठलीही प्रयोजन नाही. मग ते सेल्स ऑफिसरची ऑर्डर काढायची, त्याच्यानंतर ऑर्डर घ्यायची, त्यांनी लवादाकून ऑर्डर घ्यायची, मग सेल्स ऑफिसर नंतर नेमले जातात. वसुली नाहीतर कोर्टात, सिव्हिल कोर्टात केस दाखल करायची आणि वसुली होत नाही आणि संस्था अडचणी येते. आणि मग सगळी संस्था चळवळ जर अडचणीत आली तर आम्ही सुद्धा अडचणी येतो. ठेवीदारांची ठेवी सुरक्षित ठेवण्याकरता त्यासाठी कर्ज नियमित भरले पाहिजे, कर्ज वसूल केले यासाठी आमचा आग्रह आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा करतो. आपण सर्वच आल्यात, सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय सहकार.